नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणकर योगेश. तर आज ब्लॉग बनवतो आहे. त्याचं रिझन असं आहे की मी चाललो माझ्या मामाच्या गावी, म्हणजेच खारेपाटणला. तिथे माझ्या मामाची मुलगी म्हणजे प्राची, तिचं लग्न आहे 20 तारखेला आणि आज आहे 18 मे. उद्या तिची हळदी आहे. तर उद्या सकाळी मी अराऊंड 5 ते 6 वाजता सकाळी पोहोचेन. तर तयारी करतो आहे सगळी. 2:30 वाजताची बस आहे, पण ती 3 वाजता येते म्हणून आरामात सगळं चाललं आहे. 1 वाजले आता. तर माझी आता पॅकिंग करत होतो. ही आहे माझी कॅमेऱ्याची बॅग. यात सगळा माझा कॅमेऱ्याचा किट आहे, म्हणजे गावी जाऊन थोडे फोटोज काढीन. आणि ही आहे ट्रॅव्हल बॅग. यात सगळे कपडे मी घेतले. आणि ही नेक रेस्ट, म्हणजे जरा बसमध्ये ना मान खूप दुखते, झोपता येत नाही नीट, त्यासाठी घेतले. सो पॅकिंग तर सगळी झाली आहे. फक्त आता थोडं जेवतो, सगळं चार्जिंगला लावलं आहे आणि मग निघतो. चला तर मग. चल मम्मी, बाय बाय. चल येतो मी. ही बॅग घेतो. हेमंत आलाय सोडायला मला. चला मित्रांनो, मस्त गावी जाऊन मजा करूया. हेमंत आलाय सोडायला. तर मित्रांनो, ही आहे आपली आर्या ट्रॅव्हल्स. या बसमधून आज आपण प्रवास करणार आहे. आणि माझी बॅग हे खाली ठेवली आहे, कारण की वरती रॅक्समध्ये त्या जात नाही. सो मग ह्याच्या ठेवली. सकाळी 6 वाजेपर्यंत खारेपाटणला उतरीन. मग तिकडनं आठवणीत ठेवीन की भाई आपल्याला बॅग घ्यायची आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला मित्रांनो, गाडी निघालेली आहे आता डायरेक्ट मामाच्या गावी. फक्त 18 किलोमीटर बाकी आहेत, म्हणजेच 19-20 मिनटं. आता ताईला कॉल करतो किंवा अण्णाला कॉल करतो, बघूया ते उठत आहेत का. अरे ठीक आहे, ठीक आहे. चल, अरे दोघेच उठल्यात, सगळ्यांना उठवायचं. बरी आणला नाही रपटावर. आता भाई फुल स्पीडला होता, थांबतच नव्हता. मग त्याला उठव का विहानला. पराचे उठ, हळदी आहे तुझी. आधी हा रस्ता असा होता ना, असं इकडनं असं वरती होतं आणि तिकडे वरती घर होतं. आता घर आत्ता आहे. मग भाई ते आम्ही किती मजा करायचे मे महिन्यात यायचे तेव्हा. अन्न काय टीचर अन्न काय दगडाने मारायचं, दगड घेऊन घाबरवायचं. अजून एक कोणतरी पोरगा होता ना अन्नासोबत तेव्हा, तो पण तसाच करायचा. अरे कोणतरी होता, नाव नाही माहिती, नाव विसरलो. हा आहे मामाचं घर. ऑलमोस्ट झालाय. हे तू चप्पल घालून का गेली ग. हॉल एल बांधणार आहे काय की पूर्ण. हा किचन. हे काय संडास बाथरूमला आहे. टाकी आहे. टाकी. संडास बाथरूम. हा एक बेडरूम आहे. प्लास्टर काच बाकी आहे ना अँड टाईल्स. पहिलं सीन मस्त होतं. इकडनं आम्ही यायचो, इकडून असं फिरून पूर्ण यायचो आणि बागेतून शॉर्टकट होता आमचा. इकडून मस्तपैकी आम्ही शॉर्टकटने वरती जायचो. बट आता तो नाही आहे. विहान मध्ये वादळ आलेलं, त्याच्यात सगळं गेलं. सागुनाचं झाड पूर्ण पडलं,
त्याच्यानंतर जिथे आधी सुरेखा मावशी राहायची त्या घराची कौलं पण उडाली. त्या घरात खूप आठवण आहेत. म्हणजे जेव्हा संजू आमचे लहान होते ना तेव्हा त्या घरात पोपट होता आणि म्हणजे खूप भारी. आणि आम्ही कधी पण पॅप्सी खायला ना त्याच घरी जायचो. भारी होतं ते. 5 झालो की पॅप्सी खायचो. गावाला आलो की पॅप्सी खायचो आम्ही. गरमी झाली की पॅप्सी खायचो, पण पॅप्सी खायचो. चला मित्रांनो शाळेत जाऊया. ही शाळा मे महिन्यात पण चालू असायची. 1949. मस्त डेव्हलप केले भाई. या शाळेत पण मजा केली आहे. जेव्हा जेव्हा यायचो चेतनचे काय ना काय ऐकायला भेटायचं कांड. मस्त तिकडे घर होतं, तिकडनं लक्ष मस्त राहायचं. हां मस्त होतं. वरतून लक्ष मस्त राहायचं या घर. म्हणजे अण्णा जेव्हा शाळेत जायचं ना तेव्हा लक्ष भारी राहायचं आमचं. आणि आम्ही नेहमी जेव्हा पण मी आलो ना मे महिन्यात इकडे शाळेत बसलो आहे मी या वर्गात जेव्हा शिकवत होते. मला टीचरने परमिशन दिलेली बस म्हणून. तू पण फणस बघा. यायला मुंबईला हा फणस किती महाग विकला जातो आणि ते पण मुस्लिम आणि भैया लोक विकतात. तर आता आम्ही वाडीच्या ब्राह्मण देवळात चाललो आहे आणि हे मध्ये वाट जाताना. आता मध्ये 2 आठवड्याआधी जे वादळ आलं आहे ना त्या वादळामध्ये खूप सारी झाडं पडली. त्यानंतर हे जे पोल असतात ते 5-6 काय ते पडले. तर या गावात सलग 5 दिवस काय ते लाईट नव्हती असं माझा भाऊ बोलला. आणि हे बघा ना तुम्ही बघू शकता कशी अशी एकदम भक्कम होती ती झाडं. ती पडली. तुम्हाला खाली दाखवलं आमच्या समोरचं सागव्याचं झाड ते पण पडलं. म्हणजे किती मोठं वादळ आलं असेल हे जाणून घ्या तुम्ही. आणि हे वाडीतला ब्राह्मण देवाचं मंदिर आहे. तर आपण आज जाऊया. आता तो आता पूजा करतो आहे. त्याची पूजा करताना थोडे क्लिप्स घेऊया. अण्णा पण आला आता भाच्याला घेऊन. ये भाच्या आमचा सगळ्यांचा एक भाचा. आम्ही 3 मामा. हा आहे विहान माझा लाडका भाचा आहे की नाही. विहान हाय बोल. हाय विहान. हाय कर. हाय कर. मस्त पाऊस पडल्यानंतर गाव हिरवंगार वाटतं. काय बाबू बरोबर ना. हां हां हा 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 हा. चला बाजारात जाऊया मस्तपैकी फिरूया. हळद आणि काय ना काय आणायचं बाजारात जाऊन. चल दुकान दाखव बघ तू. चल बाई साप खूप वर्षांत आलं आहे. शिवाजी पेठ खारेपाटण बाजारपेठ आहे ॲक्च्युली. एका ह्याच्यात 25 की 20 असतात. नाही हावाला घे ना. भात डाळ काय काय देणार आहे जेवणात. याच दे मग मिक्स नको व्हायला. काका पॅकेट कसं आहे. 70 रुपये.
70 रुपये. किती असतं त्याच्यामध्ये? काय तुम्ही 70 रुपये सांगता? 25 असतं त्याच्यामध्ये. आता दुसऱ्या दुकानात आम्ही बघतोय हळद आणि प्लेटी अजून. बाकी फेविस्टिक आणि एक प्लेट आणि एक ग्लासचा हे घेतलाय. इथे भेटेल ना हळद? विलास चायचे कप घ्यायचे आहेत का? चल बघूया पहिले हळद विचार. हळद घ्या काका, हळद द्यावं. हाय हाय. हा पत्रावर ते 50 रुपये. ग्रीन वाले आहेत काय? मारो मुझे मारो. इथे स्वस्त भेटला आम्हाला 50 रुपये पत्रावळी. तेथे 70ला होती. 50 का इथं 50 का. आणि कप पण घेऊया काय? 4 घे घे घे. तुझा फोटो काढतोय तुला रडताना बघितलं ना लोकांनी, तुला रडवे बोलतील. हे बघ घे. किती घेऊया? पण 2 घे. हळद उतरवून लागलं. आणि चहाचं हे कसं आहे? कप चायचे कप छोटे द्या. 2 द्या. 2 द्या ते. तुला यायचं का यांच्याकडे? इथे बघ तुला यायचं का यांच्याकडे? ठेवू तुला इथे? रडू बिडू नको. तुला ठेवू इथे? अरे हा बोलतोय तुला राहायचं इथे. अम्मा बा अम्मा अम्मा बा इबा इबा अम्मा अम्मा ये याला घेऊन जा सोबत जा. बस तो बस तो बस तो अम्माकडे जातो. चला चला मागे. चला झालं सगळं सामान घेऊन. प्लेट झाल्या, हळद झाली, त्यानंतर फेविस्टिक झाली, ग्लासं झाली, चायची कपं झाली, चपला झाल्या. अजून काय बाकी आहे? हिऱ्यांचा पिन नाही भेटला ना बाई? या ओळख आहे असं काय? ओळखीचा फायदा कधी घेणार आपण? ते विचार ते डोक्याचं काय पाहिजे ते हळदीचं. बिंदी घे ना ती हळदीची असेल तर. हो डायरेक्ट यूट्यूबला लाईव्ह. ओळखलास? चेतन ना? योगेश. निकिता अरे केवढी झाली आहे? नाही अरे कधी लहानपणी बघितला असेल तेव्हा. लहानपणी बघितला असेल तेव्हा. आणि आज सकाळी भाव भेटला थांब 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 मम्मीला दाखवते थांब. बाबू दे काकीला नीट पैसे. तोंड दिसू दे. हा बस मम्मीला दाखवला डायरेक्ट. हा निकिता पण भेटली आम्हाला. आम्हाला पण पाहिजे. आम्हाला पण पाहिजे. मला हॉट व्हील्स पाहिजे. मला छोटीशी गाडी कुठे आहे काय बघी बघ. ह्यातली घे. नाही ही मला आवडली जास्त रिमोटवाली. भाई मला शॉक आहे. माझ्या घरी सगळ्या गाड्या तिने बघितल्या. ही सांगितली आहे. बाकी आत्ती कशी आहे? बरी आहे ना? मस्त आहे मस्त आहे. आम्ही व्हिडिओ कॉल लावून देऊ काय? हो. आशात ते आली होती. आशात ते विराट. ती मध्ये आलेली माहिती आहे. ती आत्ता पण येणार होते पण जरा इश्यू झाला आमच्या गाडीचा CNGमुळे. लफडा हो गया. ए वाव ही बाई ही मला चालेल. थार लागले इथे. ही माझ्या कलेक्शनमध्ये कमी पडते मला. हो का तिकडे उडतोय विमान. काकांना विमान पाहिजे. या मित्रांनो फेमस वडापाव खायला खारेपाटणच्या मधल्या बाजारपेठमधला. फेमस व्हिडिओ तिथे किलवायला पाहिजे होते आणि इथेच घेतले. तिथे दही वडा भेटतो. दही वडा ओके. तो 22ला खाऊया ना आपण. काय विषय नाही. आपण आहे हे नाही आहेत ना डायमेट आपण खाऊया. गाडीचं काय? चला सगळी शॉपिंग झाली आपली. आणि तिकडे हळदीची गाणी वाजायला चालू झाले आहेत. आता थोड्या वर्षाने हा घर पण रेडी होऊन जाईल मामाचं.
चला इथे जेवणाची तयारी चालू आहे. वांगी, बटाटा, खोबरं, कांदा. तू पण जेवण बनवतोय? टॅप्सी खातोय. इथे जेवणाची तयारी चालू आहे. भात बनतोय आय थिंक. चला आपण बाहेर जाऊया. प्राची काय करते बघूया. कसं वाटतंय तुझी हळदी आहे? आता सुरक्षा मेहंदी काढते. हिची पोरगी. ईशा मुंडावळ्या ना, मुंडावळ्यासाठी ना. स्वतःच्या हळदीमध्ये स्वतःच रेडी नाही आहे आणि नवरीची बहीण काय करते तर पापड तळते. हां, पाहुण्यांक मान लागतं पापडाचं. आणि बाहेर मामी आणि जेवण बनवतात. साड्या घाला पटकन. फोटोला थोडा इश्यू होईल कारण की आमच्याकडे ऑप्शन आहे म्हणून आम्ही बल्बवरतीच लावला. बट ठीक आहे, एवढा नाही होणार, ॲडजस्ट करून घेईन मी. बाकी हळदीचं तर झालं एवढंच आहे, जास्त काय नाही. आणि 2 स्पीकर लावलेत, म्हणजे आपापल्या घरातल्या घरातच आहे. जास्त कोणाला इन्व्हाइट नाही केलं आहे कारण की रिसेंटलीच मामा ऑफ झाला ना आमचा, सो त्यासाठी. तर एक आम्ही फॅमिली एन्जॉयमेंट म्हणून आज करतो हळद. बाकी सगळ्या विधी उद्या होणार आहेत हॉलवरती. उद्या हॉलवरती सकाळी साखरपुडा, हळदी आणि लग्न सगळं तिकडेच होणार आहे. आत्ता फक्त आम्ही एक जस्ट फॅमिली एन्जॉयमेंट म्हणून हळदी आता करून घेतो आहे. तर मजा येईल. सगळे खूप वर्षानंतर भेटल्यात असं बोलायला हरकत नाही. ॲक्च्युली मी सगळ्यांना खूप वर्षानंतर भेटतो आहे. सो लेट्स सी, मजा करूया. उठला हाय 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 हाय. काय मामाकडे जातोय? नाच नाच. फायनली प्राचीची हळदी.
या मित्रांनो जेवायला. शुभ सकाळ मित्रांनो. काही कारणास्तव काल रात्री ब्लॉगचा एंड करता नाही आला. त्याचं रिझन असं आहे की आम्ही लोक 2 वाजेपर्यंत रील्स बनवत होतो. तर आय होप तुम्हाला हा पण व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.